आतापर्यंत ना ही बॅग पण तुमच्या ओळखीची झालेली असेल. तर आज होता 14 फेब्रुवारीचा दिवस आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज दिविशा झाली आहे 2 वर्षांची. म्हणजे आज तिचा वाढदिवस होता. घरामध्ये सर्वांना सर्दी खोकला चालू होता आणि वातावरणही व्यवस्थित नाही इथे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की केक बिलकुल नाही आणायचा, केक चॉकलेट्स बिलकुल अवॉइड करायचे. त्याच्यासाठी आम्ही विचार केला की ह्या दोघींना कुठेतरी घेऊन जाऊयात जेणेकरून त्या पण एन्जॉय करतील आणि ते सेलिब्रेशन राहील. तर त्यासाठी थोडा विचार केल्यानंतर लक्षात आलं की केसरढाणी इथे छान पर्याय आहे. ॲक्च्युली केसरढाणी याचं नाव पहिले चौकीदाणी असं होतं, पण ते आता केसरढाणी असं केलं आहे त्यांनी. हे एक रिसॉर्ट आहे आणि हे राजस्थानी विलेजवर बेस्ड आहे. राजस्थानी कल्चर इथं दाखवलेलं आहे. छोटे छोटे स्टॅच्यूज वगैरे खूप सारं काही वेगवेगळ्या थीम्सवर इथे वर्क केलेलं आहे. इथे अशी एक डान्स रूम पण आहे जी पूर्णपणे क्लोज्ड आहे आणि ते खूपच जास्त नॉईज होता, त्याच्यामुळे तिने काही डान्स केला नाही. तर त्याच्यानंतर बाहेर घेऊन आलो तर बाहेर अशा गाड्या ह्या उभ्या होत्या. मग तिने एक गाडी चूज केली त्याच्यापैकी आणि तिने ती राईड घेतली. पण राईड घेतल्यानंतर तिला असं वाटायला लागलं की गाडी फक्त मी एकटीच चालवत होती. त्याचा आनंद तिला खूप जास्त होत होता. नंतर तिची राईड संपल्यानंतर एक मुलगा तिथे बसला तर त्याला दाखवती की मी कसं चालवलं आहे, म्हणजे कशी चालवत होती ही गाडी, मी दाखवते तुला. त्याला काही जमेना नाही असं तिला वाटायला लागलं. त्यानंतर तिला घेऊन आम्ही म्हटलं चला डिनर करूया, कारण खूप उशीर झालेला होता. जवळजवळ 8-8:30चा टाईम होता हा. केसरढाणीमध्ये खाली ना बिलकुल जागाच नव्हती, म्हणजे त्यांचं जे मेन डायनिंग एरिया आहे तिथे. आपण मग त्यांनी काय केलं होतं वरती पण असं हे ओपन टेरेसवर ही अशी अरेंजमेंट केलेली होती व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे. मग म्हटलं चला कारण खाली तर 2 तासांचा आम्हाला वेटिंग दिलेलं होतं त्यांनी, पण मग इतका वेळ आमच्याकडे नव्हता आणि भूकही खूप लागलेली होती. म्हणून मग आम्ही वरती ओपन टेरेसवर जाण्याचा विचार केला. तर तिथे आम्हाला सिटिंग अरेंजमेंट मिळून गेली आणि इतकं सुंदर जागा होती ना ती, इतकी मजा आली ना तिथे, इतकं छान वाटलं ना. कारण पूर्ण रात्र आणि त्याच्यामध्ये त्यांचं हे लायटिंग वगैरे सजावट इतकं छान डेकोरेट केलेलं होतं त्यांनी तिथे. मग दिविशाने मस्तपैकी ब्रॉकली आल्मंड सूप तिने एन्जॉय केलं, खूप आवडलं तिला. त्याच्यानंतर तिने थोडंसं सॅलड वगैरे असं काही खाल्लं आणि आपलं पोट भरून घेतलं. सगळं काही झाल्यानंतर मग तिचं तिथे गाणे चालू होते, त्या गाण्यांवर डान्स पक्का असतो. जिथे काही गाणं सुरू झालं की तिला डान्स करावा असं वाटतं. बराच वेळ डान्स तिने केला. तोपर्यंत आम्ही मस्त आरामात जेवण केलं. आणि तिचा एकदा डान्स सुरू झाला की जोपर्यंत ती थकत नाही ना तोपर्यंत ती शांततेत बसतच नाही. म्हणून आम्ही काही तिला बोलवलं नाही, आम्ही पण जेवण करत राहिलो, एन्जॉय केलं पण आम्ही पण आणि तिला डान्स करू दिला. जेव्हा ती थकली त्याच्यानंतर ती स्वतःहूनच आमच्याकडे आली. केसरढाणीला राजस्थानी पदार्थांची अशी ही एक पंगत पण बसते. तो एक वेगळाच ग्रुप असतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये इथं बसवले जातात, जसं तुमचं जेवणाचं हे रिक्वायरमेंट असेल तसं. आणि त्यानंतर मग आम्ही हा पपेट शो दिविशाला दाखवला. तिने इतका ज्यादा एन्जॉय केला हा शो, खूप मजा आली, खूप हसून हसून तिने हा शो बघितला. आम्हाला वाटलं की पैसा वसूल झाला आहे म्हणून. ॲक्च्युली इथे काय बोलता येत ना तिला तर काहीच कळत नव्हतं, पण मग ती त्यांना पपेट्सला बघूनच खूप एन्जॉय करत होती. इथे पपेट्स ना वेगवेगळे ॲक्ट्रेसेस आहेत, बस त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात आणि ते लोकांना हसवतात. त्यानंतर मग तिथे ना अशा ह्या ओल्ड ज्या गाड्या आहेत आपल्या LML आणि स्कूटर्स ज्या होत्या जुन्या त्या उभ्या होत्या. तर त्यांना बघून खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लावण्याने आणि दिविशाने दोघींनी त्याच्यावर फोटोज काढले. नंतर इथे थोडा वेळ इकडे तिकडे एन्जॉय केलं, मस्त वेगवेगळे फोटोज वगैरे. मोकळी जागा आहे तर पळापळी पण झाली आणि छान असं इथे हे लग्न कार्य पण होतात. तर लग्न कार्यांचे जेवण वगैरे सगळं काही इथे ठेवलेलं असतं. पण आम्ही त्या एरियामध्ये काही गेलो नाही. बराचसा एरिया तर आम्ही बघू पण नाही शकलो कारण इतका टाईम पण नव्हता. त्यानंतर लावण्याने कुंभाराच्या चाकावर ही एक छान अशी पंती बनवली. आता हे कुठे दिसायला म्हणजे मिळतच नाही, कारण खूप कमी झालेलं आहे हे. आम्ही लहानपणी आमच्या घरासमोर बघितलेले हे जे कुंभाराचं चाक होतं ते, त्यानंतर तर कधी मी बघितलंच नाही, फक्त इथे येतो तेव्हाच बघायला मिळतं हे. त्यानंतर ही असं राजस्थानी डान्स
डान्सचा कार्यक्रम चालू होता तिथे. वेगवेगळ्या खाली ते काचा वगैरे टाकून त्या लेडीज तिथे डान्स करतात. नंतर हे सगळं झाल्यानंतर मग थोडा वेळ तिथे एन्जॉय केलं. लावण्याने पण बरेचसे गेम खेळले तिथे आणि त्याच्यानंतर मग जवळजवळ 10 वाजता तिथून निघालो. तर अशा पद्धतीने सकाळी पंचामृताने तिला आंघोळ घातली. त्याच्यानंतर मी तिला औक्षण केलं आणि त्याच्यानंतर रात्रीचा हा तिचं बड्डे सेलिब्रेशन. तर ह्या पद्धतीने आम्ही तिचा बड्डे साजरा केला. तर तुमच्या मते हे जे बड्डे सेलिब्रेशन आहे तुम्हाला आवडलं का आणि काही सजेशन्स तुमचे असतील तर प्लीज मला कळवत जा. थँक्यू व्हेरी मच आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.